नमस्कार. आळे पिंपळवंडी गटामधील आपण उंब्रज क्रमांक 2 या ठिकाणी आलेलो आहे. माझ्यासोबत उंब्रजमधले नागरिक आहेत आणि या गटामध्ये शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सरळ सरळ सामना होतोय. आणि राष्ट्रवादीकडून ॲडव्होकेट विजय कुराडे हे उच्च शिक्षित जे उमेदवार आहेत त्यांना तिकीट देण्यात आलेलं आहे आणि शिवसेनेने मंगेश अण्णा काकडे यांना संधी दिलेली आहे. नमस्कार. नमस्कार. कसं पाहता निवडणूक? निवडणूक ही सर्वसाधारण व्यक्तिमत चालू आहे आणि आमचं उमेदवार बिन चांगला शिकलेला आहे. शिकला म्हणून त्याला सगळं समजतं असं होतं? शिकलं नाही पण पुढं काय कामं करायचं आहे विजन सर्वसामान्य चांगलं आहे. विजन चांगलं आहे. पुढं विकास कामे चांगली करणार आहेत. त्यांचा तुमचा कधीपासून परिचय आला कुराड्यांचा तुमचा? आमचा 1 महिन्यापूर्वीपासून संबंध आहेत. मग का तुम्हाला त्यांची पर्सनॅलिटी आवडली? पण सर्वसाधारण माणूस आहे व विकास कामे करणार आहे. विजन पण चांगलं आहे. बर, प्रचार करता का दररोज? प्रचार करतो. का करता प्रचार? हे आमचे संघटनेतले एक उमेदवार आहेत आणि शिवाय त्यांचं काम चांगलं आहे, अभ्यासू आहेत. लोकांचे सर्वसामान्य लोकांचे ते प्रश्न सोडवणार. ग्राउंड लेवलला त्यांचं लोकांशी संबंध आहेत. त्याच्यामुळं आम्ही त्यांच्या मागं आहे. तरी उमेदवार त्याचं शिक्षण, त्याचा अभ्यास, तो काम करणार आहे का ग्राउंड लेवलला हे बघून त्याला मतदान आम्ही करणार आहे उमरजकर. मग असं तिकडे समोरून शिवसेनेकडून जे उमेदवार आहे मंगेश काकडे थोडे वयस्कर आहेत आणि अगोदर त्यांना एक मताने पराभव स्वीकारावा लागला. त्यांना संधी दिली तर काय बिघडेल? आम्हाला जो शिक्षण म्हणजे अभ्यासू व हुशार जो जनतेची कामं करणारे असेच उमेदवाराला आम्हाला निवडून द्यायचे. त्याच्यामुळं आम्ही कोण समोर उभे आहेत त्याच्याशी आम्हाला काही हे नाही. आम्ही पाहतो म्हणजे अतुल बेनकेंचं काम त्यांच्या पाठोपाठ हे साहेबांनी त्यांना बेनके साहेबांनी यांना पाठिंबा दिला आणि हे सुशिक्षित आहे, वकील आहे, अभ्यासू आहे आणि पाठबळ चांगलं आहे आणि काम करणारा माणूस आहे म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत. बाकी काय नाही. किती दिवसापासून तुमच्या संपर्कात आले? आता जो 2-2.5 महिन्यापासून आलीच, जसं नाव सुचवी झालं तसं प्रत्येक कार्यक्रम आम्ही अटेंड केले त्यांची. त्याच्यामुळे त्यांचा जनसंपर्क आणि काम करण्याची जी काही कौशल्य ते पाहून आम्ही त्यांच्या पाठीमागं आहोत. एकदम प्रामाणिक, लहान थोराला सारखे त्यांच्या पद्धतीने, लहान मोठ्याला मोठ्या पद्धतीने सन्मान आहे. थोडे जास्त आक्रमक आहे असं नाही वाटत? नाही असं नाही, आक्रमक नाही वाटत. तुमची कामं करतील? हो, 1 नंबर करतील. मंगेश काकडेंचं काय वातावरण? असले तरी त्यांचा एवढा आपला संपर्क नाही. अलग लक्षात, ते जरी जुने कार्यकर्ते असेल तर आपल्या संपर्कात एवढे नाही. त्याच्यामुळं तसं काय आपल्याला सांगता, आम्ही यांच्या पाठीशी ठाम आहे. ते कधी इकडे या परिसरामध्ये फिरले नाही? नाही कधीच नाही. आता फक्त या हनुमान मंदिरात शनिवारी आले होते तेवढेच. यापूर्वी म्हणजे आता म्हणजे ते चांगले दिग्गज नेते आहेत असं? आहे पण ते दसक्रिया मौती किंवा असं काही कार्यक्रमात असं सुखदुःखामध्ये काय असं प्रत्येकाच्या घरोघरी असं काही नाही. बरं, समजा काही तुमच्या समस्या वगैरे ते जाणून घेत नाही, सोडत नाही? असं नाही, तसं नाही. आमची तिथपर्यंत गेलंच नाही. आपली म्हणजे जानपांचाने एवढी खास नाही बुवा, थोडक्यात सांगायचं. बरं, मग आता हे विजय कुराडे पण असंच करतील निवडून आल्यावर? नाही असं नाही करणार. का लोकांनी त्यांना वोट द्यावा असं वाटतं? त्यांचं जे काय जनसंपर्क किंवा शिक्षण, वकिली पेशातली माहिती, मग बुवा थोडंसं लोकांना, तळागाळातल्या लोकांना थोडंसं काहीतरी सांगतील, व्यवस्थित मार्ग दाखवतील. काय आता खासदार साहेब आणि आम्ही कट्टर राष्ट्रवादीचीच मंडळी पहिल्यापासून. तर कोणत्या राष्ट्रवादी? अजित पवार. खासदार पण ना? हा, अमोल कोल्हे पण अजित आम्ही पवारला हा सोडून त्याच गटात. आत- आमदार पण तेच. नाही, मग मला सांगा, एक अशी एक चर्चा आहे अजितदादा गेल्यामुळं आता आधार असं नाही संपला. होणार, कधीच होणार नाही असं. यांच्याकडे जो आधारस्तंभ होता, कोणाकडे जायचं? नाही तर अजित नाही, पवार आहे. आता तेच गेल्यावर मग कोण विकास नाही करणार? हे सगळे करणारे आहेत आणि हे साहेब सुद्धा करणारे आहेत तेच. शिवसेनेचं वातावरण चांगलं आहे. माहित नाही, तुमच्या पलीकडच्या गावात आमदार राहत असतील पण आम्ही कट्टर आहोत. काही झालं तरी. काही झालं तरी तेच आता हे 2 राष्ट्रवादी एकत्र राहतील असं वाटतं? होणारच. रुसवा फुगा चालू आहे. असला तरी नाही, पाहतो दररोज टीव्ही. आता यांचं आता मला म्हणजे आपण ऍक्च्युअल चर्चा करूया. हा. आता हे सगळं अमोल कोल्हे आले, म्हणले का चला, जुंपून दिलं, निघून गेले. जाणार नाहीत. कुठे जात? हा?
आता येतील ना. विजय कुराडे एकटेच प्रचार करतात. एकटेच मग त्यांच्या लेवलला ते करतात. त्यांना जिल्हा किंवा हे सांभाळायचं आहे म्हणून ते तिकडे आहेत. हे राष्ट्रवादीचे जे काही बाकी शरद पवार गटाचे लोक ते असं प्रचारामध्ये असा उत्स्फूर्तपणे सहभाग घेत नाहीत. घेतील ना. आता दुःखाचं सावट आहे म्हणून घेत नाहीत. नाही ते सगळे घेणारेच आहेत. काय होईल अजितदादांना म्हणजे सहानुभूतीने लोक मतदान करतील? निश्चित 100%. आणि पुणे जिल्हा तर निश्चितच करील. शरद सोनवणे टीका करतायत की सहानुभूतीमुळं कर्तृत्व मतं असं काही नाही. आता पक्ष त्यांचा आहे ते तसे आहेत म्हणून ते बोलतात. बाकी काही नाही. कर्तृत्ववान आहेत काही कुराडे? 100%. विजू सरांचं काम चांगलं आहे. विजू सरांनी आळं म्हणजे बारामती केलेली आहे. त्यामुळं आमच्याही गाण्याचे ते बारामतीच करतील. बारामती केलं? हो तुम्ही गेलात का हो आळ्याला? गेलो ना. काय जाणवलं? फार सुंदर आळं केलेलं आहे त्यांनी. मुलाचे पाय पाळण्यात दिसतात तसं त्यांनी आळ्याचं फार सुंदर हे केलेलं आहे. नमस्कार, आपलं नाव काय? नमस्कार, खंडू चौधरी. चौधरी सर, काय सांगाल? आळे पिंपळवंडी जिल्हा परिषद गटामध्ये विजय कुराडे सर 100% निवडून येणार आणि आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीशी भक्कमपणे राहणार. त्याचबरोबर आमच्या पंचायत समिती गणातले नितीन काकडे हे पण त्यांच्याबरोबर निवडून येणार म्हणजे येणार. हे दोनही उमेदवार माझ्या मते, मी त्यांचा थोडा अभ्यास केलेला आहे. विजय सरांचा आणि आमचा परिचय बऱ्याच दिवसाचा आहे. नितीन भाऊंचा 1 महिन्यापूर्वी परिचय झाला. त्याच्याबद्दल त्याच्या भागामध्ये त्याने लोकांच्यासाठी काही केलं आहे की आपला पक्षाने दिलं तिकीट राहिलो उभा असं नाही, तेही विचारून झालेलं आहे. सर्वसामान्यांच्या वैयक्तिक लाभाच्या काही योजना असतील त्या कुठं आडल्या असतील तर तो स्वतः कुठल्याही प्रकारचे 1 रुपयाही न घेता वृद्ध असतील, महिला असतील यांचे पाठपुरावे करून काम करतो. विजय कुराडेंचा स्वभाव कसा आहे? किती दिवसापासून ओळखतो? विजय कुराडेंचा स्वभाव अतिशय चांगला आहे. स्पष्ट वक्ता आहे. वाटत असेल तुम्हाला कडक आहे, पण स्पष्ट वक्ता आणि स्पष्ट बोलणारा माणूस चांगलं काम करतो. गोड बोलतात? अजितदादांनी खूप चांगलं काम केलं. गोड बोलतात का? नाही, गोड बोलत नाहीत आणि त्यांनी गोड बोलू पण नाही. त्यांना व्हिजन पूर्ण करायचंय तर त्या पद्धतीने ते काम करतील. काय? व्हिजन चांगलं आहे, अभ्यास आहे, प्रशासनावरती पकड मिळवणारं व्यक्तिमत्व निश्चित आहे. आणि नितीनच्या बाबतीत नितीन सुद्धा व्यक्तिगत लोकांची जी कामं करतो ती आम्हाला भावलेली आहेत. कुठल्याही प्रकारचे त्याच्यामध्ये स्वार्थ किंवा हे न ठेवता काम करतो. मूर्तीला नाही, पण निश्चित कामाची आहे आणि ते आम्हाला भावलंय. आम्ही निश्चितपणानं संपूर्ण ताकद त्यांच्या पाठीशी उभी करणार. ठीक आहे, चला काही युवकांकडे जाऊया. सर नमस्कार, नाव काय नमस्कार, आपलं? उमेश तनपुरे. काय सांगाल तनपुरे सर? या इकडे जरा. काय सांगाल? कुराडे की काकडे? विजय सर कुराडे. विजय सर कुराडे. हम्म. का बरं? शैक्षणिक दृष्ट्या बघता आणि त्यांचे एक होतकरू व्यक्तिमत्व बघता मला असं वाटतं की ते काम करू शकतात चांगल्या प्रकारे. आणि अजितदादांची एक शिकवण आहे की बाबा तडफड नेता दिसतो त्यांच्यामध्ये तशा पद्धतीचा. त्यामुळं मला वाटतं की ते व्यवस्थित काम करू शकतात या क्षेत्रामध्ये. त्यांच्या गावामध्ये काही विकासाची कामे वगैरे केलेली. आता आम्ही पण जातो आळा वगैरे या ठिकाणी तर बघतो त्या गोष्टी. तर ते व्यवस्थित काम वगैरे आम्हाला वाटतं की आम्हाला पण वाटतं की आळा पिंपळवंडी गटात ते त्याच पद्धतीने काम करतील असं एक होतकरू नेतृत्व आहे. तरी उमेदवार नाही चांगले वाटत? तसं नाही, माझा संपर्क नाही त्यांच्याशी असं काही. ते बाजूच्याच गावात राहतात ना? बाजूच्या गावात पण कधी लोकांमध्ये पण कधी दिसले नाही ते. आणि आत्ता आले होते त्या दिवशी तर फक्त एवढं काही हे नाही वाटलं मला त्या गोष्टीत. म्हणजे तुम्हाला असं वाटलं नाही, अट्रॅक्टिव्ह वाटलं नाही? हा म्हणजे की बाबा बोलण्याच्या जे हे असतात किंवा बोलणं कसं असं Personality हा वगैरे. पर्सनॅलिटी वगैरे किंवा शैक्षणिकदृष्ट्या जर बोलणं बघितलं, शैक्षणिकदृष्ट्यांचं बोलण्यामध्ये लगेच फरक जाणवतो ना त्या गोष्टीमध्ये. की किती शिक्षण मॅटर करतो? हा शिक्षण पण मॅटर करतं आणि जनसंपर्क पण मॅटर करतो थोडाफार. कशी परिस्थिती आहे चांगली. आळेपिंपळवंडी गटात? आळे पिंपळवंडी गटात चांगली परिस्थिती आहे. आज आम्ही डोर टू डोर सर पण तिकडे भुजबळताई असतील, इकडे नितीन काकडे असतील, सगळे डोर टू डोर प्रचार करतायत. सगळ्यांचा चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद दिसतोय. दिसतोय? म्हणजे आहे,
आहे. हा बर बर. काय आहे? तुमचं तो गावचे उमेदवार वेगळे आहेत. हो आहे ना, पण आता ही विचारांची लढाई आहे सर. राजकारणात आता राजकारण करायचं, नंतर आपल्याला सगळ्यांना मिळून समाजकारण करायचंय. त्याच्यामुळे हे चालूच आहे. 4 दिवसाचं राजकारण. 4 दिवसाचं राजकारण. मला सांगा काय फरक जाणवतो काकडेंमध्ये आणि कोराडेंमध्ये? आहे आता आम्ही आज एक सहकारी मित्र म्हणूनच आज राष्ट्रवादीत काम करतोय. आज आणि एक मी प्रामुख्याने सांगेल, आज जेवढे उमेदवार उभे केलेत राष्ट्रवादीने 8ही गटात, तर ते दादांनी मुलाखत घेऊन आज उभे केलेले आहेत. म्हणजे आज त्यांनी मला म्हणायचंय की आज दादांनी सगळ्यांना जे निरखून हे हिरे निवडलेत, त्याच्यामुळे हे नक्कीच चांगले काम करणार आहेत आणि चांगल्या मताने निवडून येणार आहेत. अजितदादांची चॉईस आहे, Choice ठीक आहे. पण मला एक सांगा, तुम्ही अनेक वर्षांपासून म्हणजे संघटनेत काम करता, स्वभाव कसा आहे त्याबद्दल नाही, थोडी स्वभाव आहे. तुम्ही म्हणताय की थोडेसे तापड आहेत, पण जे माणूस एखाद्याला काम करायचं असेल, प्रशासनानं वचक ठेवायची असेल, तर तो पण स्वभाव पाहिजे. एकदम गप बसून नाही तर काहीतरी बोलून नाही, हा पण चालत नाही. आज आपण हे जिल्हा परिषद निवडणूक पाहतो, ही मिनी विधानसभाचे सर. त्याचं ते आपण जर कुठे गेलं, सरकारी दवाखान्यात गेलं, नाहीतर शाळेच्या आता ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत, याच्यात गेलं तर आपली वचक बसली पाहिजे. आपल्याला तिथं काय पाहिजे, लोकांच्या काय समस्या असतील, हे घेऊन मांडणारे सगळं सरांना ज्ञात आहेत सगळं. कारण त्यांनी आळ्याच्या इथले सरपंच पद भोगलेले आहे आणि आज आळ्यातली तुम्ही काय पाहताय, तर ती सरांनी केलेली आहे. तसंच आज आमच्या गटात सुद्धा चांगलं काम करतील याची खात्री आहे मग. आणि आज ते उच्च शिक्षित आहे, आज वकील म्हणून काम करतात. कुठे गेलं तरी आज काही कागदपत्राची पडताळणी असेल तर ते कुठं कमी पडतील असं मला वाटत नाहीये. आणि आज नितीनदादा का होईना आहे, ते ग्रामपंचायतीतले काम करतात. कुणाचं मत नोंदणी असू, काही पण वयस्कर लोकांचं काम असू, लेडीजचं काही काम असू, म्हणजे ते स्वतः कधी नाही म्हणत नाही, प्रत्येकाचं काम करायला धावतात ते. त्यामुळं हा दिलेला उमेदवार योग्य आहे असं वाटतं. ताई, नाव काय आपलं कविता चौधरी, आणि गाव कोणतं? उमरज 2. काय सांगाल उमेदवाराबद्दल? कसा आहे उमेदवार? योग्य आहे की आपलं योग्य आहे. लादलंय तुमच्यावर? नाही योग्य आहे. ज्या आमच्या मागण्या आहेत त्या आजही ते म्हटल्याच्या नंतर पूर्ण करतात महिलांच्या, आणि इथून पुढे नक्की करतील, हे आम्हाला खात्री आहे. किती दिवसापासून प्रचार सुरू आहे त्यांचा या भागात? 2-2.5 महिने तरी झाले. आणि किती आठवड्यातनं एकदा दोनदा येतात का या गावात? हा, येऊन गेलेले आहेत, आम्ही तर ओळखतोय चांगलं त्यांना. मग काय वाटतं तुम्हाला? असं आश्वासक वाटतं? हो, निवडून नक्की येणार. 101% काम कर निवडून येईल काम नाही करणार, 100% काम करणार. सोनम हंडे. काय सांगाल? तसं पाहिलं तर त्यांचं शैक्षणिकदृष्ट्या आहे बऱ्यापैकी, असं म्हणजे बेटर आहे. त्यांनी कामे पण खूप केलेली आहेत आणि इथून पुढं करतील. आमची समस्या आहे त्या लगेच हे व्यक्त केले का ते पूर्ण पण करतात याची खात्री, आणि ह्यानंतर करतील पण. आणि आमची 101% आहे का निवडून येतील. ठीक आहे, धन्यवाद. काय सांगाल ताई? विजयदादांचं वक्तृत्व म्हणजे छान आहे. त्यांचं बोलणं किंवा आपण जर बोललो ना, तर ते आपल्या बोलण्याला आपल्या मागण्या पूर्ण करतील असं त्यांच्याकडे पाहून तर दिसतंय. ऐकून घेतात का शांतपणे? हो, ऐकून घेतात बोलणं आमचं. ठीक आहे, काय हरकत नाही. काय सांगाल? हेच गावचे ना तुम्ही? हो. हां. ॲडव्होकेट विजयदादा काम चांगले करतील आणि तसेच म्हणजे लोकांच्या अपेक्षांना खरे उतरतील. का निवडून द्यायचं त्यांना? त्यांच्यापेक्षा ज्येष्ठ समोरचा उमेदवार असताना नाही, त्यांना ज्ञान जास्त आहे ना, त्यामुळं. शिक्षण जास्त आहे. हो, शिक्षण आणि बाहेरचं म्हणजे माहिती असं.